चिंबोरीचं कालवण बनवूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपण आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेणार आहे. बारीक पेस्ट करायची आहे. नंतर जे आपले चिंबोरे आहेत, त्याचे बारीक डांगे आहेत, त्याच्याही आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आणि त्याचा रस काढून ठेवून द्यायचा आहे. ते आपल्याला ग्रेव्हीच्या उपयोगी येणार. आता एका भांड्यात आपण 2 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये आपण लांब चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. त्याला चांगले गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवायचे आहे. जी आज आपण चिंबोऱ्याची ग्रेव्ही बनवणार आहोत, ती तुम्ही हवं तर भाकरीसोबतही खाऊ शकतात किंवा ते भातासोबतही उत्तम लागते. तर आपले कांदे शिजायला आले आहेत. त्यांना चांगलं मिक्स करून घेऊया. आपण या कांद्यामध्ये खोबरं ॲड करायचं आपल्याला. आता आपले कांदे बऱ्यापैकी ब्राऊन झाले आहेत. आपण याच्यामध्ये ओलं खोबरं ॲड करूया. हे खोबरं मी खवणून घेतलं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं अवेलेबल नसेल, तुम्ही ह्याच्या जागेवर सुकं खोबरंही वापरू शकतात. तर हे खोबरं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे. तर आपलं खोबरं बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन झालं आहे. आता आपण ह्याचं वाटण करून घेऊया. तर एका भांड्यात आपण तेल घेतलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आपला कांदा बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन झाला आहे. आपण याच्यामध्ये आपली जी चटणी बनवलेली ती घालूया. चटणी चांगली शिजवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये लसूण आणि आलं असल्यामुळे त्याचा थोडा उगरट वास येईल. त्याचा वास घालवण्याकरिता चांगलं शिजवून घ्यायचं त्याचं तेल सुटेपर्यंत. तर आपली चटणी तुम्ही बघू शकतात की बऱ्यापैकी शिजली आहे. तिने तेलही सोडलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये टमॅटो घालूया. टमॅटोही एकजीव करून घ्यायचं आहे त्याला. टमॅटो आपल्याला चांगले बिथळेपर्यंत शिजवायचे आहेत. तुम्ही हवं तर स्किपही करू शकता टमॅटो जर तुम्हाला नाही आवडत तर. आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया. तर आपण हळदपासून स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण 1 चम्मच हळद टाकणार आहोत आणि धना पावडर, मग आपले लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर. हे मी रंग येण्याकरिता टाकतोय. हे चांगलं मिक्स करून घेऊया. मसाले करपू नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालतोय, जेणेकरून आपले मसाले व्यवस्थित शिजले जातील. तर याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. बघू शकतात आपले टमॅटो बऱ्यापैकी मेल्ट झाले. तर आपण आता ह्याच्यामध्ये आपले चिंबोरे ॲड करूया. सगळे चिंबोरे ॲड केल्या. आता ह्याला एकजीव करून घेऊया. सर्व मसाला कोट झाला पाहिजे चिंबोऱ्यांना. ध्यान ठेवा की तुम्ही व्यवस्थित मिक्स करा की सगळे मसाले बऱ्यापैकी कोट होणार. तर याला थोडा वेळ ठेवूया आपण. हा आमचा स्पेशल घरगुती मसाला आहे. कांदा लसूण मसाला. ह्याच्याने चांगली चव येते ग्रेव्हीला. चांगलं एकजीव करून घेतोय. आता जे आपण खेकड्याच्या डांग्याचा रस्सा काढलेला तो ॲड करायचा ह्याच्यामध्ये. ह्याच्याने ग्रेव्हीला उत्तम टेस्ट येते. ह्याच्याने खूप टेस्ट एनहान्स होते ग्रेव्हीची. आता याला मिक्स करूया. थोडा गॅस फास्ट करतो. तर बघू शकतात मसाला चांगल्यापैकी लागला आहे खेकड्यांना. आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करतोय. पाणी ॲड करून थोडं मिक्स करून घेऊया. आपल्याला आता ग्रेव्ही थोडी पातळ करायची आहे, त्यामुळे मी पाणी ॲड केलं आहे. आणि जे वाटण आपण केलेलं खोबऱ्या कांद्याचं ते मी ह्याच्यामध्ये ॲड करतो. त्याने जेणेकरून ग्रेव्हीला चांगली थिकनेस येणार आणि खोबऱ्याचा टेस्टही चांगली येते ग्रेव्हीला. एकजीव करून घ्यायचं आहे. थोडं झाकण लावून शिजवूया. तुम्ही बघू शकता आपले खेकडे रेडी आहे. त्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. ग्रेव्हीला छानपैकी तेल सुटलं आहे.